होऊ शकतो, परंतु यापुढे जाऊनही आपण आपल्या द्राक्ष बागेमध्ये चांगली आणि भविष्यामध्ये घड जिरू नये किंवा पावसात सारख्या संकटांमध्ये आपली द्राक्ष बाग सापडल्यानंतर जास्तीचं नुकसान होऊ नये, घड हे मजबूत असले पाहिजेत आणि चांगल्या स्वरूपाने टिकणारे असले पाहिजेत, याच्यासाठी म्हणून आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये चांगलं काम करणं गरजेचं आहे। आणि याच छाटणीमध्ये आज मी तुम्हाला एक असं औषध वापरण्यासाठी सांगणार आहे की जे तुम्हाला 100% खात्रीनं द्राक्ष घड हे द्राक्ष बागेमध्ये पडणार, लागणार आणि असे लागणार जे की जिरणार नाहीत, कमकुवत होणार नाहीत, पांढरे पडणार नाहीत किंवा पाकळीमध्ये साखळीमध्ये त्याचं रूपांतर होणार नाही, अशा स्वरूपाचे द्राक्ष घड तुमच्या द्राक्ष बागेला लागावे वाटतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एक जबरदस्त असं टॉनिक किंवा संजीवक ज्याला म्हणू आपण, जे काही म्हणू